सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. तर आजच महाराष्ट्र सेट परीक्षेचा जो जाहिरात आलेला आहे त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला परीक्षाची तयारी कशा पद्धतीने केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतो ते सांगण्यासाठी तुमच्या समोर उभे आहे. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ह्या दोन्ही पेपरचा जर आपण सिलेबस पाहिलो, मी सांगितलं होतं की तुम्हाला अगोदर सिलेबस पाहणे, त्याच्यानंतर पाठीमागील 3 वर्षांच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणे आणि कमीत कमी पुस्तक पेपर 1 साठी माझं पुस्तक घ्या किंवा इतर गुरुजनांच्या एकांचं पुस्तक घ्या आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकात असलेले जे कंटेंट आहे सिलेबस प्रमाणे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायला सांगितलं. आणि तुम्ही किती जण हे मी सांगितलेले शब्द फॉलो करणार हे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण गुरु सांगतात, मी सांगतो म्हणून तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळत नाही, मी आहे म्हणून तुमचा रिझल्ट मिळत नसतो. तुमचे आई वडील तुम्हाला मार्गदर्शन करतात म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. तुमचा गुरु म्हणून मी मार्गदर्शन केलं तरी तुमचा रिझल्ट मिळत नाही. कोणी समाजातील इतर व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन केलं तरी रिझल्ट मिळत नाही. रिझल्ट मिळवण्यासाठी हे आपण सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स आहोत. तुमच्या आई वडील, भाऊ बहीण, मी, हे आम्ही सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स. आणि इंटरनल फॅक्टर कोण आहे तर तुम्ही किती ह्या परीक्षेकडे प्रामाणिकपणाने आणि मनापासून तयारी करताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला ह्या युद्धात जिंकायचं का हरायचं आहे हे तुम्ही ठरवा. आम्ही नाही ठरवणार, आम्ही फक्त सांगत असतो. कारण व्हिडिओमध्ये मी सांगत असतो फॉलो करणारे संख्या खूप कमी असतात. त्यामुळे गुरु इज नॉट इम्पॉर्टंट, लर्नर इज इम्पॉर्टंट. आता मला कोणी सांगितलं होतं का वेगवेगळ्या राज्यात जा आणि तिथं परीक्षेत दे आणि परीक्षा पास होऊन ये, असं कोणी सांगितलं होतं का? नाही. माझ्या मनात तो विचार आला, माझ्या मनात तो प्रेरणा मिळाला, माझ्या मनात तो संकल्पना आला म्हणून मी परीक्षा देत गेलो आणि परीक्षा दिलो आणि पास झालो. आणि परीक्षा पास झाल्यानंतर मला त्याचा फायदा झाला नाही. मी पुन्हा इथंच हायस्कूलमध्येच मी काम करत राहिलो. मला कुठं मोठमोठ्या कॉलेजमध्ये काम करायची संधी मिळाली नाही म्हणून मी रडत बसलो का? नाही. पुन्हा मी असं ठरवलो, म्हणजे टोमणे मारणारे असतात ते घरातील लोक असू द्या, बाहेरचे लोक असू द्या किंवा समाजातील असू द्या, शाळेतील असू द्या, कोणी असू द्या, नातेवाईक असू द्या, हे एवढं शिकला पास झाला काय फायदा आहे, काय फायदा आहे, काय फायदा आहे, काय फायदा आहे, काय फायदा ना? ठीक आहे, आता मी फायदा करून दाखवतो म्हणून माझ्याकडे असलेला अनुभव मी YouTube माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आलो आणि माहिती सांगत राहिलो. आणि माझं माहिती, माझं शब्द, माझं जीवन प्रवास, माझं प्रयत्न हे पाहून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेतलेत आणि त्यांना रिझल्ट मिळत राहिले. म्हणजे तुम्ही प्रेरणा घेण्याची कॅपॅसिटी तुम्ही ठरवायचं. मी सांगत राहतो, तुमच्याकडे तो ऊर्जा आहे का नाही हे तुम्ही ठरवा. आतापर्यंत मला ओळख असलेले 805 विद्यार्थी जे माझे भाऊ बहीण मित्र आहेत ते सेट परीक्षा पास झालेले आहेत, TET परीक्षा पास झालेले आहेत, नेट परीक्षा पास झालेले आहेत. 805 विद्यार्थ्यांचा माझा आता फॅमिली रिलेशन आहे, जे पास झाल्यानंतर मला सांगितलेले लोकांची यादी. आणि जे सांगितलं नाही ते असू द्या, परंतु सांगितलेलं दादा तरी एवढ्यात आहेत ना. माझा व्हिडिओ पाहून एक जरी विद्यार्थी, एक तरी तुम्ही जे तुम्ही आता बघताय ना, अतिशय आणि जो पूर्ण मन लावून पाहणारे विद्यार्थी, तुम्ही जरी परीक्षा पास झालं तरी माझा जे आता मी जे कष्ट घेत आहे त्या कष्टाचा फळ म्हणजे आय वॉन्ट युअर रिझल्ट. तर स्ट्रॅटेजी हे बघा, आता मी सांगितलं सिलेबस लिहा, पाठीमागील 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2, आणि त्याच्यानंतर पेपर 1 साठी माझ्याकडे असलेलं पुस्तक घ्या. का म्हणतो तर माझं पुस्तक हा फक्त पुस्तक नव्हे, तो एक्सपिरियन्स असलेलं पुस्तक आहे. त्यामुळे त्या पुस्तकातून तुम्ही किती फायदा घेताय इट डिपेंड्स अपॉन यू. कसं आहे, फायदा करून घेण्याची क्रिएटिव्हिटी नॉलेज तुमच्यामध्ये पाहिजे. आणि ऑलरेडी मी व्हिडिओ तयार केलो ह्या पाठीमागील 2023 सेटसाठी आणि 2024च्या सेटसाठी मी व्हिडिओ तयार केलो होतो. आणि
अनेक विद्यार्थी माझ्या व्हिडिओतून प्रेरणा ऊर्जा घेऊन स्ट्रॅटेजी फॉलो करून रिझल्ट मिळालेले आहेत. आता तुम्हालाही मी तेवढं सांगतो, आजपासून आपल्याला 129 दिवस आपल्या हातात आहे. कदाचित महाराष्ट्र सेट परीक्षा पुढे जाईल, कारण 4 मे रोजी MPSC परीक्षा आहे आणि नीटचा एक्झाम आहे. त्यामुळे पेपर कदाचित अजून एक आठवडा पुढे जातील. म्हणजे मिळालेल्या वेळेमधून आपण जर फायदा करून घेतलो तर वी विल गेट द रिझल्ट. चला, 129 दिवस एवढंच धरून आपण जर पाहिलो तर पेपर क्रमांक 1 साठी मी आतापर्यंत 229 व्हिडिओ तयार केलेले. 229 व्हिडिओज. त्याच्यामध्ये 40 व्हिडिओज हा फक्त स्टडी प्लॅनिंग वरती सांगितलेलं. स्टडी प्लॅनिंग, हाऊ टू स्टडी अँड हाऊ टू गेट सक्सेस इन नेट एक्झाम अँड सेट एक्झाम. शहाणा माणसाला फक्त 2 शब्दामध्ये तो समजून घेतो आणि रिझल्ट काढतो. आणि माणसाला, ज्याच्याकडे प्रेरणा नाही, ज्याला करायची इच्छा नाही, त्याला कितीही सांगितलं, कितीही त्याच्यावर ओतलं, नॉलेज घेऊन ओतलं, तरी तो समजणार नाही. आणि शहाणा माणसाला थोडं जरी ट्रिक दिला, थोडं जरी त्याला आयडिया दिलं, थोडं जरी त्याला हे केलं, तर तो स्पार्क तो चमकतो. त्यामुळं तुम्ही मंद आहे का हुशार आहे हे तुम्ही ठरवा. दररोज मी व्हिडिओ करून सांगून जरी तुमच्या मनामध्ये प्रेरणा येत नसेल तर काहीच उपयोग नाही. आणि तुम्ही प्रिऑरिटी कोणाला देणार आहात? महाराष्ट्र सेट एक्झामला देणार का दुसऱ्या कामाला देणार आहेत हे तुम्ही ठरवा. कारण युअर प्रिऑरिटी डिसाइड्स युअर फ्युचर. तुम्ही आता कशाला प्राधान्य देताय त्याच्यावरनं तुमचा पुढील भविष्य निर्धार होणार आहे. त्यामुळं वेळ कशासाठी तुम्ही वापर करणार आहे, वेळ कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, किती तुम्ही स्ट्रॅटेजी करणार आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, आजपासून आपल्याला सुरू झालेले मी व्हिडिओ सिरीज सुरू करत आहेत म्हणालो. अजून 4 महिने आपल्या हातात वेळ आहे. प्लॅनिंग करा. 2 दिवस उशीर होऊ द्या. व्यवस्थित प्लॅनिंग करून, स्ट्रॅटेजी करून, त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे तुम्ही फॉलोअप करा. जो प्लॅनिंग करून अभ्यास करतो, जो प्लॅनिंग करून एक स्टेप पुढे जातो, दॅट पर्सन विल गेट द रिझल्ट. जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं, स्ट्रॅटेजी नाही बनवलं, तर रिझल्ट कसा मिळणार आहे? उगं ढीगभर पुस्तक आणून उगं वाचत करत राहिलं तर सेटमध्ये रिझल्ट मिळत नाही. कितीतरी माझा भाऊ बहीण 10 वेळा परीक्षा दिलेत, अजून रिझल्ट मिळत नाही. काय रिझल्ट मिळत नाही? ओनली हार्डवर्क इज नॉट इम्पॉर्टंट. स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही अभ्यास करा ना. आणि तो स्ट्रॅटेजी मी 40 व्हिडिओमध्ये सांगितलेले. आता 40 व्हिडिओमधून सांगितलं तरी तुम्हाला समजत नसेल, काही उपयोग नाही. म्हणून कृपया दादांनो समजून घ्या. मी काय म्हणतोय ते समजून घ्या. विसरू नका. समजून घेतला पाहिजे तुम्ही. ओके, चला. आता सर, हे बोर्डवर तुम्ही काय लिहिलं सांगू? काय लिहिलो मी बोर्डवर? हे सगळं मी प्लॅनिंग दिलेलं आहे की बाबा आतापर्यंत ह्याच्यामध्ये 40 व्हिडिओ स्टडी प्लॅनिंग साठी मी माहिती दिलेल्या आहेत. हे स्टडी प्लॅनिंग एकदा पूर्ण बघा. व्हिडिओ प्लॅनिंग काय माहितीये का? थोडा तरी अनुभव तुमच्यापेक्षा जास्त आहे का नाही? थोडं तरी ज्ञान तुमच्यापेक्षा जास्त आहे का नाही? थोडं तरी मी एक्स्ट्रा प्लॅनिंग, थोडं तरी जास्त मी प्रयत्न केलो का नाही? ऍटलिस्ट मला तुम्ही रिस्पेक्ट देऊ नका. यू शुड गिव्ह द रिस्पेक्ट टू माय सर्टिफिकेट. 77 सर्टिफिकेट जे मला मिळाले, त्या सर्टिफिकेटला तुम्ही महत्व द्या. मला नको. माझ्या मनातील जे ऊर्जा आहे त्याला तुम्ही किंमत द्या. मला किंमत देऊ नका. माझ्यातील जे प्रेरणा आहे त्याला किंमत द्या. मला देऊ नका. माझ्यातील जिद्दाला तुम्ही रिस्पेक्ट द्या. माझ्यातील प्रामाणिकपणाला तुम्ही रिस्पेक्ट द्या. माझ्यातील त्यागाला तुम्ही किंमत द्या. तरच तुम्हाला रिझल्ट मिळतो. म्हणून व्यवस्थित तुम्ही अभ्यास जर केला तर येणारे महाराष्ट्र सेट एक्झाम तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि इथं मी बोर्डवर जे काय लिहिलो, जे एकूण 10 टॉपिक आहे, ह्याच्यामध्ये 10 टॉपिक प्रमाणे संगीता ಏನೋ ಒದರ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾ ಇದ್ದತ್ತೇಳಿ ಕ್ವಾಣಿ ನಂಗಿದ್ದಲ್ಲ, ಕ್ವಾಣಿ ನಂಗ जे 10 टॉपिक आहेत. पेपर 1 महत्वाचा आहे. पेपर 1 साठी तुम्ही लक्ष द्या. पेपर 1 साठी फॉलोअप करा. पेपर 1 वरती तुमचं लक्ष असू द्या.
ऑलरेडी पेपर 1 साठी मी काय केलं होतं बघा. आता पाठीमागील 2 वर्षामध्ये मी जे काही व्हिडिओ तयार केलं होतं, जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा मी 2023 आणि 24च्या जो सेटसाठी माझा अनुभव किंवा माझा नॉलेज किंवा माझा जो पुस्तकमध्ये असलेले कंटेंट मी युट्यूबच्या माध्यमातून 229 व्हिडिओ तयार केलो. त्याच्यामध्ये 40 हा स्टडी प्लॅनिंग आहे. एकदा हे बघून घ्या. म्हणजे पूर्ण स्टडी प्लॅनिंग म्हणजे 10 तासांचा हा स्टडी प्लॅनिंग आहे. कुठलंही एक स्टडी प्लॅनिंग व्यवस्थित बघा. हो, थोडं जर क्ल्यू मिळालं तरी आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. थोडं क्ल्यू, त्याला म्हणतात बुद्धिवान व्यक्ती. त्याला थोडं क्लिक पाहिजे. मी आता 77 वेळा परीक्षा पास झालो म्हणजे की मी लई हुशार नाही. मला त्याच्यातील टेक्निक माहीत झाले. त्यामुळे पळत प्रत्येक राज्याला जाऊन मी परीक्षा पास झालो. गरज नसताना मी परीक्षा पास झालो. तुम्हाला ना मी कितीतरी वेळा म्हणजे मनात न ठेवता मी कितीतरी वेळा सगळे मी सिक्रेट ओपन केलेलं आहे. मग तुम्ही किती ते कॅचअप करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. प्लॅनिंग, पुन्हा एकदा म्हणतो, प्लॅनिंग म्हणजे नियोजन. An idiot with a plan can defeat a genius without a plan. किती छान वाक्य आहे बघा. An idiot with a plan can defeat a genius without a plan. एक इडियट माणूस म्हणजे माझ्यासारखा एक मूर्ख माणूस नियोजन करून बुद्धिवान माणसाला हरवू शकतो आपण. आणि जे बुद्धिवान माणूस आहे त्याच्याकडे प्लॅनिंग नसेल, म्हणजे एक मूर्ख माणूस नियोजन के साथ नियोजन नसलेले बुद्धिवान माणसाला हरू शकतो. हे मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर मी आहे. मी व्यवस्थित प्लॅनिंग केलो. पैसे नसताना, कर्जबाजारी असताना कितीतरी लोक शाळेत येऊन 2 मला हाणलेत. कितीतरी शिक्षा मला झालेत. फॅमिली प्रॉब्लेम, समाजातील प्रॉब्लेम्स, किती टोमणे, किती त्रास, किती असलं तरी मी त्याच्यामध्येच थोडं प्लॅनिंग करत आय गॉट द रिझल्ट. अँड टुडे आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू विथ प्राऊडली. एक गर्वान मी तुमच्या समोर उभे आहेत. अहो, नोकरी मिळू दे न मिळू दे नंतरचा भाग आहे. ऑलरेडी एक नोकरी मिळाले ना, एक भाकरी मला मिळाले ना, त्यामुळं तुम्हाला एक सर्टिफिकेट तुमचं जीवन बदलणार. त्यामुळं एकदा अजून 2-3 दिवस जाऊ द्या, प्लॅनिंग करा, मग तुम्ही तुमचा अभ्यासाला सुरू करा. कारण एक तास जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केला 1 तास, तर 10 तासांचा वेळ वाचवतो हा 1 तास. नियोजन करून आपण जर सुरुवात केलो तर 1 तास हा 10 तासांचा वेळ सेव्ह करतो. 1 तास लक्षात घ्या. 1 तास किंवा 1 दिवस पूर्ण डेडिकेट करा. 10 दिवसांचा हा वेळ वाचवण्याचे काम ते तुमचं प्लॅनिंग करणार आहे. तर पेपर क्रमांक 1 साठी जे 10 टॉपिक आहेत, 10 टॉपिक मध्ये 6 टॉपिक हा मेमरी बेस्ड वरती आधारित आहे आणि 4 टॉपिक हा प्रॅक्टिसवर आधारित आहे. तुम्ही किती प्रॅक्टिस करताय त्याच्यावर आधारित आहे. आपण डायरेक्ट पेपरमध्ये जातो आणि तिथंच प्रॅक्टिस करतो आणि रिझल्ट मिळाल्यानंतर 10 मार्कांनी माझा रिझल्ट हुकला, फक्त 20 मार्कांनी रिझल्ट हुकला. अरे दादा, मग हे बाकीचे मार्क कुठून मिळाले तुम्हाला? तुम्हाला जर 300 पैकी 100 मार्क विदाऊट स्टडी मिळत असेल तर अजून स्टडी करून अजून 100 मार्क घ्या ना. 200 मार्क तुम्हाला मिळतो. दरवेळी तेच बॉम्ब. मला रिझल्ट मिळाला नाही. एकदाच कळायला पाहिजे का रिझल्ट मिळत नाही. मला 3 वेळा रिझल्ट मिळाला नाही. सुरुवातीच्या 3 वेळा. MA होऊन 7-8 वर्षानंतर मी परीक्षा दिलेला माणूस. MA नापास झालेलं तुमचा धाना आहे सर. 3 वेळा नापास झालो आणि प्रत्येक वेळी माझं मार्क इम्प्रुव्हमेंट होत गेले. आणि 4था अटेम्प्टला तर पूर्ण स्टेडियमच्या बाहेर मला मार्क मिळाले होते. 270 मार्क मला मिळाले. स्ट्रॅटेजी करून, नियोजन करून अभ्यास करा ना. आता तुम्हाला सांगण्यासाठी मी आहे. आता व्हिडिओ करतो, बघू किती जण तुम्ही इंटरेस्टेड फॉलो करताय. एक कमीत कमी 50 पेन तुमचं खाली व्हायला पाहिजे. 50 पेन म्हणतो मी. लिहून पेन मधल्या शाई म्हणजे 50 पेन खराब व्हायला पाहिजे. लिहून कमीत कमी 10 नोटबुक तुम्ही नोटबुकमध्ये नोट्स लिहिला पाहिजे, तरच रिझल्ट मिळणार आहे. 10,000 प्रश्न पेपर 1 साठी प्रॅक्टिस करा. 10,000 प्रश्न. आणि पेपर 2 साठी 20,000 प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस केला पाहिजे.
जेव्हा महाराष्ट्राचा सेट पेपर दिला होता ना, त्यावेळी 40,000 प्रश्न मी तोंडपाठ केलं होतं, तोंडपाठ. हे बघा, एक एक इडियट माणूस, एक मूर्ख माणूस जर 40,000 प्रश्न तोंडपाठ करून जर महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये टॉपर येत असेल, 270 गुण मला मिळत असेल, तर त्याच्यासाठी मी तेवढं घासलो. 10 वर्षापूर्वीच मी कथा तुम्हाला सांगत आहे. मग तुम्हाला हे चार महिन्यामध्ये अभ्यास होत नाही का? 10,000 पेपर 1 साठी प्रॅक्टिस करा आणि पेपर 2 साठी एक 20,000 प्रश्न प्रॅक्टिस करा. थिअरी व्यवस्थित वाचन करा, कंटेंट कन्सेप्ट समजून घ्या आणि त्या कन्सेप्ट वरती मी व्हिडिओमध्ये असं व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेले आहेत आणि एक्सप्लेनेशन समजून घ्या. आणि तुमच्यासाठी हे व्हिडिओ तयार केलो ना, 189 हा पूर्णपणे कंटेंट आधारित, म्हणजे विषया आधारित मी व्हिडिओ तयार केलो. पहिला आहे कम्युनिकेशन चॅप्टर. कम्युनिकेशन चॅप्टर मध्ये 26 व्हिडिओ मी तयार केलेले आहेत. 26च्या 26 व्हिडिओ मराठी मीडियम मधून आहेत. आणि इथं बघा, एक 14 मिनिटांचा व्हिडिओ, एक 22 मिनिटं, 37 मिनिटं, 7 मिनिटं, 17 मिनिटं, 8, 13 मिनिटं, 30, 19, 20, 19, 10, 11, 7, 9, 11, 8, 12, 7, 8, 23, 21, 20, 13, 8, 8, 18 आणि 5 हे सगळं मिनिट आहे. म्हणजे 371 मिनिटांचा एक कम्युनिकेशन आधारित 371 मिनिटांचा व्हिडिओ आहे. म्हणजे कमीत कमी 6 तास तुम्ही पूर्णपणे वेळ देऊन व्यवस्थित, अहो बाकीचं काम सोडा ना, बाकीचं काम महत्वाचं आहे का? हे व्हिडिओ महत्वाचा आहे का? तुमचा अभ्यास महत्वाचा आहे? व्हिडिओ म्हणजे तुमचा अभ्यास होणार आहे ना. एवढं तुम्हाला मनापासून सांगतोय आणि तुम्ही ते पूर्णपणे एकदा, कसं आहे, अगोदर थेरी वाचन करा. माझ्या पुस्तकातील थेरी एकदा पूर्ण वाचन करा. किती 4 पानांचे थेरी नोट्स आहे, तेवढं 4 पेजेस व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहा आणि पॉइंट वाईज लिहा. आणि लिहिल्यानंतर त्याच्या आधारित 26 व्हिडिओ पूर्ण बघा आणि 26 व्हिडिओ बघितल्यानंतर एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करा. व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 2 झालं की तुमचं रिझल्ट काय मिळत नाही. मग एवढं प्लॅनिंग करून हे बघा, हे किती, हे ह्या कम्युनिकेशन मधलं किती 4 पेजेस थेरी नोट्स आहेत. त्याच्यानंतर हे व्हॅल्यूम 1 आणि हे व्हॅल्यूम नंबर 2, एक युनिट झाल्यानंतर थेरी, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन व्हिडिओ, त्यानंतर हे एमसीक्यू क्वेश्चन. म्हणजे 6 तासात तुमचा 10 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये. काय अवघड आहे सेट दादा? त्याच्यासाठी एक वेगळं नोटबुक घ्या, त्याच्यामध्ये लिहा. म्हणजे हे 2 क्वेश्चन बँक म्हणजे तुमचं प्रॅक्टिस आहे. हे प्रॅक्टिस, हे मॉक टेस्टिंग असल्यासारखं. इंग्लिश असलं तरी काय अडचण आहे, मराठीमध्ये समजून घ्या, त्याच्यानंतर हे फॉलो करा. त्याच्यानंतर आहे, हे झाल्यानंतर आयसीटी युनिट वाचन करा. आयसीटी युनिट मधलं किती 2 पेज थेरी नोट्स आहेत. 2 पेज. तुम्ही म्हणत असेल सर सारखं कशाला पुस्तक दाखवत आहे? हे बघा, ज्यांचा पूर्ण भक्ती आणि विश्वास आणि माझ्यावर हे आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास आहे, अशा विद्यार्थ्यांनी दाखवतो. हे बघा, 1 पेज, 2 पेज झाला, 2 पेज आणि 10 मार्क. सर मिळतो का? 1001% मिळतो 10 मार्क हे 2 पेज मधून. आणि हे 2 पेज वाचन करा. आणि ह्या 2 पेज आधारित मी 57 व्हिडिओ तयार केलो. 57 व्हिडिओ. काय एक्सप्लेनेशन केले असेल सांगा बघू. थेअरी एवढंच, आणि त्या थेअरी आधारित वेगवेगळ्या अँगलने प्रश्न कसे विचारतात ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. 57 व्हिडिओ पूर्ण एकदा बघा. आणि 57 व्हिडिओ बघायला तुम्हाला किती मिनिट लागणार आहे? 507 मिनिट, म्हणजे 8.25 तास. 8.25 तास पूर्ण एकदा. म्हणजे एक दिवस हा पुस्तक घेऊन एकदा वाचन करायला सुरू करा. 2 पेज एक अर्धा तासात वाचन होईल. आणि एकदा बसून पूर्ण आयसीटीचा एकदा व्हिडिओ बघून घ्या. झाला की तुमचं काम. एका दिवसात 1 युनिट फिनिश आणि 10 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये. त्याच्यानंतर आहे टीचिंग अप्टिट्यूड. पुन्हा टीचिंग अप्टिट्यूड साठी किती पेजेस आहे बघा. 1 पेज, 2 पेज, 3 पेज, 4 पेज, 6-7 पेजेस नोट्स आहेत. त्याच्यानंतर एमसीक्यू, त्याच्यानंतर हे एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशन 71 व्हिडिओ तयार केलेले. हे सगळं मिनिट वाईज आहे. 45 मिनिट आहे, 48 मिनिट आहे, 72 मिनिट आहे, 41 मिनिट, 23 मिनिट, 34 मिनिट. एक व्हिडिओ तयार करायला मला जर एवढा वेळ लागला असेल तर त्याच्यासाठी किती प्रिपरेशन केलं असेल मी. तुम्हाला मी रेडीमेड करून तुमच्या हातात देत आहे. आणि त्याचा फायदा घ्यायचं का नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. 71 व्हिडिओ आहे, व्यवस्थित फॉलो करा. आणि 1346 मिनिट आहे.
देवांचा आशीर्वाद मिळाला, घ्या फायदा. 22 तास म्हणजे 22 तास टीचिंग अप्टिट्यूड वरती व्हिडिओ तयार केलेले, व्यवस्थित बघायचं. ह्यालाच म्हणतात स्ट्रॅटेजी. मला असं कोणी सांगितलंय का? मला कोणी व्हिडिओ दिले का? व्हिडिओ बघावं म्हणून पैसे, मी अनेक क्लासेसचा विचार, पैसे जास्त, मग पैसे कुठून भरायचे? अगोदरच मी अगोदरच अडचणीमध्ये असलेले. मला कोणीही मार्गदर्शन न करता मी काय म्हणतो बघा, मी दुसऱ्यांना अवहेलना किंवा दुसऱ्यांना डिसरिस्पेक्ट असं देत नाही. म्हणजे एवढं मी अडचणीतून जर मार्ग सापडून तुमच्यासाठी हे व्हिडिओ तयार करत असेल तर व्हिडिओवर विश्वास ठेवा आणि करा. 71 व्हिडिओ आहे, एकदा पूर्ण बघा. आणि बघत असताना जरी माझं बोलण्यातून चुकीचं वाक्यरचना होत असलं तरी भाव काय आहे, भावना काय आहे, मिनिंग काय आहे ते समजून घ्या. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन 19 व्हिडिओ तयार केलो. 19 व्हिडिओ हे सगळं मिनिट वाईज आहे. हे सगळं एवढ्या मिनिटांचा मी व्हिडिओ तयार केलो. ऑलरेडी प्लेलिस्ट केलेलं आहे मी. माझा जो युट्यूब चॅनल आहे तिथं प्लेलिस्ट मध्ये जावा. प्लेलिस्ट मध्ये MH सेट 2025, MH सेट 2025 आणि तिथं युनिट नंबर 1 टीचिंग अप्टिट्यूड हे सगळं तुम्हाला येऊन जाईल. MH सेट 2025 त्या युनिट प्रमाणे हे सगळं व्हिडिओ एकत्रित घेऊन आलेले आहेत. एका ह्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. त्यामुळे हे सगळं व्हिडिओ बघा. हायर एज्युकेशन साठी 19 व्हिडिओ आहे आणि 160 मिनिटांचा व्हिडिओ होणार आहे. जे कमीत कमी 2.5 तासांचा आहे. तेवढं बघून घ्या. त्याच्यानंतर आहे रिसर्च अप्टिट्यूड. रिसर्च अप्टिट्यूड वरती फक्त 5च व्हिडिओ तयार केलो मी. एकदम कमी व्हिडिओ आहे आणि 100% 5 बॉलला 5 सिक्स मारलो. 5 व्हिडिओ मधून 5 प्रश्न यायलाच पाहिजे. असं कसं शक्य आहे? क्वेश्चन पेपर बघायचं, क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं, मग ठरवायचं प्रश्न आले का नाही आले म्हणून. इतर चॅनल मधून पण आलेत. आलं नाही म्हणून मी सांगितलं नाही दादा. प्रत्येक गुरुजनांचा चॅनल मधून येत असतो, कारण आम्ही सगळं पुस्तक मधूनच तुम्हाला सांगत असतो. फक्त एक व्यवस्थित फॉलोअप करा प्लीज. 5 व्हिडिओ किती 27 मिनिटात, 1 तासात 5 क्वेश्चन म्हणजे 10 मार्क एका तासात. हा माझा फेवरेट टॉपिक आहे. हे सगळं 6 टॉपिक माझ्यासाठी फेवरेट आहे बघा, अतिशय फेवरेट. मी 7 टॉपिक वरती मास्टर आहे. 7 टॉपिक 70 मार्काला मी दरवेळी 70 पैकी 68, 70, 68, 66, 64 मार्क मी घेतलेले ह्या युनिटामध्ये. त्यामुळे मी सांगतो. त्याच्यानंतर पर्यावरण फक्त 11 व्हिडिओ तयार केलो. हे सगळं 25 मिनिट, 11 मिनिट, 9 मिनिट हे मिनिट आहे. 138 मिनिटांचा व्हिडिओ झालेला आहे. म्हणजे 2 तास 18 मिनिट हे तास होणार आहे. मग सगळं मिळून 189 व्हिडिओ म्हणजे 42 तास होणार आहे. आणि 42 तासात तुमचा हे 60 मार्कांचा अभ्यास होणार आहे. 60 मार्क. मग 60 मार्कांचा अभ्यासासाठी वेळ द्या ना. 1-2 दिवस वेळ दिला तर सगळं एकदा तुमच्या डोळ्याखालून, तुमच्या डोळ्यासमोरून, तुमच्या कानाखालून सगळं कंटेंट जाणार आहे. आणि जे गरज आहे, जे योग्य आहे तेच कंटेंट मी सांगितलेलं दादा. आणि हे 4 युनिटापैकी 1 युनिट सोपं आहे, पॅसेज कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे 7 युनिट तुमचं कव्हर झालं. बाकीचे जे 3 युनिट आहे, मेंटल एबिलिटी, डाटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग, ह्यावेळी मी प्रयत्न करून हेही 3 युनिट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून मला वेळ आहे, अजून 4 महिना वेळ आहे. मी आता दररोज, आता 2 दिवस मी व्हिडिओ करणार नाही. आज झाला, उद्या परवा 2 दिवस आमचे काम आहे, शाळेचे काम असल्यामुळं मी परगावी चाललेलं आहे. त्यामुळं 2 दिवस व्हिडिओ तयार करणार आहे. त्याच्यानंतर मी डेली व्हिडिओ तयार करणार आहे. माझं पुस्तक घ्या किंवा न घ्या तो विषय नाही. बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स नोटबुक मध्ये लिहा आणि मला दाखवायचं नोटबुक तुम्ही, सर मी एवढं लिहिलो बघा, एवढं लिहिलो म्हणून. अहो प्रयत्न करून हरा की. त्या हरण्याला सुद्धा एक रिस्पेक्ट आहे. इतिहास त्यांचाही नोंद घेतो. जो हरतो ना त्यांचाही इतिहास नोंद घेत असतो. फक्त त्या हरण्यात दम पाहिजे, त्या हरण्यात एक पराक्रम पाहिजे. म्हणून व्यवस्थित, आणि तुम्ही हरणारच नाही. एवढं सगळं पॉइंट्स लिहिल्यानंतर कसं काय हरणार आहे? एवढं करा. आणि हे 3 मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन बद्दल व्हिडिओ मी तयार करतो. आता रिसर्च युनिट वरती सुद्धा मी व्हिडिओ, प्रत्येक टॉपिक वरून मी आता व्हिडिओ तयार करणारच आहे.
इथं अगोदर सांगितलेलं कन्सेप्ट सांगणार नाही मी, त्याचा पुढचा कन्सेप्ट सांगणार आहे. त्यामुळं पाठीमागील सगळं एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि कृपया माझं पुस्तक वाचन करा. बघा तरी त्या पुस्तकामधून किती फायदा होतो. ह्यापूर्वी परीक्षा पास झालेल्या दादांना विचारा, मग तुम्ही पुस्तक घ्या. ओके, घ्या किंवा न घ्या, कंटेंट व्यवस्थित पहा आणि नोटबुक मध्ये लिहा. एवढं तुम्ही करा. पेपर 1 साठी आहे आणि पेपर 2 साठीचं तुम्हाला स्टडी प्लॅनिंग नंतर सांगतो. आणि पेपर 2 साठी सुद्धा माझं 5 इंग्लिश लिटरेचरचं पुस्तक आहे, ते रेफर करा. आणि तुमच्या सब्जेक्टसाठी मी जे संग्रह केलेले महत्वाचे क्वेश्चन झेरॉक्स आहे, जे प्रश्न आहेत, जे वेगवेगळ्या विद्यापीठातील महत्वाचे प्रश्न मला मिळाले, ते प्रश्न तुम्हाला देतो. तेवढा अभ्यास करा, होऊन जातो. ओके, कळालं? प्लॅनिंग करा, फोकस करा. आणि आता लक्ष कुठं टाकणार आहात तुम्ही, प्रिओरिटी कुठं आहे, तुम्ही कुठं देणार आहेत, त्याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. प्रॅक्टिस व्यवस्थित करा, मॅक्झिमम प्रश्न सोडवा आणि रिझल्ट मिळतो. ओके, व्हिडिओ बघा, नोटबुक मध्ये लिहा आणि शक्य झालं तर 1 पेज मला पाठवा की तुम्ही काम करत आहात का नाही, हे मला कळून जातो. थँक्यू सो मच. नमस्कार. पुस्तक पाहिजे असेल तर हे आमचे मॅडमचे नंबर आहे 82 63 01 64 48. आम्ही स्पीड पोस्टने तुमच्या घरी पाठवून देतो. थँक्यू सो मच. नमस्कार. बंद आहे तू 1 मिनिट नाही का?